विभागाला काय मिळालं? तर अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. हा जो अर्थसंकल्प आहे हा या देशाच्या विकासाला गती देणारा, मध्यमवर्गीय असतील किंवा लोअर क्लासचे लोक असतील, हायर क्लासचे लोक असतील, उद्योग क्षेत्र असेल, बेरोजगारांचा रोजगार असेल, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत, अशा सर्व घटकांकडे लक्ष देणारे बजेट आहे. हे बजेट बेकार आहे असं म्हणणाऱ्यांचा चष्मा बेकार आहे आणि प्रत्येक वेळेला अपोजिशन जे आहे ते या बजेटला बेकार म्हणतंय. त्यामुळे त्याने आपला चष्मा बदलला पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकारला सहकार्य करणं ही विरोधकांची जबाबदारी असते. पण हे जे बजेट आहे हे बजेट सर्वांना न्याय देणार आहे आणि माझ्या मंत्रालयात जे बजेट आहे ते जवळजवळ 14,886 कोटीचं बजेट आहे आणि जो स्पेशल कंपोनंट प्लॅन आहे त्याची माहिती आता आम्हाला मिळेल. पण गेल्या वर्षी जे बजेट होतं ते आमचं स्पेशल कंपोनंट प्लॅन 1,59,000 होता आणि यामध्ये महाराष्ट्रालाही चांगल्या पद्धतीचा न्याय जरूर मिळणार आहे. कारण रेल्वे डिपार्टमेंट आहे, नॅशनल हायवेज आहेत किंवा इतर ज्या अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रालाही चांगलं बजेट मिळणार आहे आणि हे बजेट हे सर्वांना आवडणारं बजेट आहे. सामाजिक लोकांना मूर्ख बनवलं जातं, याचा काहीच फायदा नाही, शेतकऱ्यांना फायदा नाही. मला असं वाटतं की कोणालाच फायदा नाही असं काय नाही. बजेटचे पैसे जे आहेत ते सगळे लोकांनाच मिळणार आहे. ते काय जे बजेट सगळं आहे ते बजेटचे पैसे सर्व लोकांच्या भल्यासाठी ते खर्च होणार आहे. त्यामुळं मूर्ख बनवण्याचा विषय अजिबात नाही आहे आणि आम्हाला कोणाला मूर्ख बनवायचं नाही आहे आणि विरोधकांनी मूर्ख बनवू नये अशी आपली इच्छा आहे. त्यांनी सुद्धा चांगली भूमिका घ्यावी आणि सरकारला नवीन काय करावं याच्या सूचना द्याव्यात अशाच अपोजिशनकडे आमचं म्हणणं आहे. आणि बजेट हे सामाजिक न्यायाचं आहे, आर्थिक न्यायाचं आहे, शैक्षणिक न्यायाचं आहे आणि बिहारसारख्या एका राज्याला ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे असं जे राज्य आहे बिहार, या बिहारला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं बजेट दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी IIT आहे, IIT त्या ठिकाणी स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या मुंबईला IIT आहे, दिल्लीमध्ये IIT आहे, खडगपूरला आहे, अनेक ठिकाणी IIT 22 ठिकाणी IIT आहे. आता बिहारमध्ये सुद्धा IIT दिलेली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि बजेट अत्यंत चांगलं बजेट आहे आणि दलितांना न्याय देणार अशा पद्धतीचे बजेट आहे. सर, बजेटवर एखादी 4 ओळी एखादी कविता काय, कारण तुमची कविता खूप फेमस असते नेहमी, एखादी बजेटवरती 2 ओळीची किंवा 4 ओळीची. आणि हे जे बजेट आहे 2025-26 जे बजेट आहे त्या बजेटमुळे सर्वांना न्याय मिळणार आहे. या बजेटमुळे सर्व देशातल्या लोकांना न्याय मिळणार आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय आहोत हे विरोधकांना कळणार आहे.